तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मंत्र ऑफ लाईफ कोर्स. हा भगवद्गीतेवर आधारित कोर्स आहे आणि सर्वांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आपला वेळ काढून या भगवद्गीतेमध्ये खोल जाण्याचा निर्णय घेतला. किती जण यांनी पहिली वेळेस यापैकी कोणी मंत्र ऑफ लाईफ आधी अटेंड केलेला आहे का? पहिली वेळेस करतो आपण सर. तर या कोर्समधून तुम्ही काय अपेक्षा करू शकता ते मी आधी क्लिअर करतो. हा जो कोर्स आहे हा भगवद्गीतेवर आधारित आहे. हा कोर्स तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. तुमच्या काही धारणा ज्या असतील आधीच्या त्या पुनर्विचार करण्यासाठी भाग पडेल. काही प्रश्न उठतील, काही प्रश्न सुटतील. पण इंटेलेक्च्युअली स्टिम्युलेटिंग आणि तुमच्या विचारशक्तीला चॅलेंज करणारा हा कोर्स आहे. कदाचित आपल्या आधीच्या धारणा असतील त्याला फाउंडेशन नसेल, त्याचा काही आधार नसेल धारणांचं, कदाचित त्याचा आधार भेटेल. तर कोर्सच्या दरम्यान जे काही प्रश्न असतील किंवा जे काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील किंवा दुसऱ्याकडून ऐकलेले असतील तर तुम्ही लिहून ठेवू शकता आणि प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तरासाठी वेळ ठेवता. ठीक आहे, तर चालू करतो आपण. तर आजच्या सत्राचं नाव आहे देवावर विश्वास की अंधविश्वास. जेव्हा लहान मुलगा जेव्हा चालायला लागतो, बोलायला लागतो, त्याच्या मनामध्ये फार प्रश्न पडलेले असतात. फार प्रश्न पडलेले आहेत. कोणती पण गोष्ट बघितली तर हे काय आहे, आकाशामध्ये बघितले की तारे काय आहेत, कुठून आले, तर चंद्र काय आहे, सूर्य काय आहे, सगळं हे विश्व बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न पडायला लागतात की हे आलं कुठं. पण आपल्याला पण पडले. तर आपण जेव्हा लहान होतो आपल्याला पण असेच प्रश्न पडले आणि आपण पण असेच प्रश्न विचारले, पण प्रत्येक वेळेस त्या प्रश्नाचे उत्तर नाही भेटलेत. आपल्याला प्रश्नाचे उत्तर नाही भेटले. उलट असे प्रश्न विचारल्याबद्दलच आपल्याला म्हणलं जातं की असं काही पण विचारायचं असते का? किती जणांचं असं नव्हे, असं काही पण विचारायचं नसते. आपण प्रश्न विचारलेल्याचं उत्तर भेटायचं सोडून त्या प्रश्नालाच नाकारल्या जाते, प्रश्नाच्या महत्वाला नाकारल्या जाते. आणि हे लहानपणापासून घडत आल्यामुळं आपली प्रश्न विचारायची जिज्ञासाच निघून गेलेली आहे. पण मनुष्य जीवनाचं ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. मनुष्य जन्माचं खरी सुरुवात त्यावेळेस होते ज्यावेळेस व्यक्ती जिज्ञासा करायला लागतो, ज्यावेळेस तो फंडामेंटल एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन्स विचारायला लागतो. बाकीचे सगळे जे प्रश्न आहेत, खाण्याचं, पिण्याचं, राहण्याचं, जगण्याचं, सगळे प्राणी विचारत आहेत. पक्षी सकाळी उठल्या चिवचिव करत जातात. काय करतात ते पाहतात, कुठं दाणं आहे, कुठं खायला मिळते. सगळं बिझनेसमध्ये चर्चा होत असते, डिस्कशन्स होतात. कशाचे होतात? कसं प्रॉफिट करायचं, कसं कमाई करायचं, ही सगळी जिज्ञासा आहे. पण प्राण्याचं जीवन आणि मनुष्याचं जीवन या दोघांमध्ये काहीच अंतर राहत नाही. जर ती जिज्ञासा जी आहे आपली आहार निद्रा भयमैथुनमच्या त्याच्यावरच स्थिर असेल, तर ती जिज्ञासा जेव्हा एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन्स, अस्तित्वाचे प्रश्न जे असतात, आपण कोण आहोत, हे विश्व काय आहे, हे विश्व आलं कुठून, आपला याचा संबंध काय आहे,
जन्म आणि मृत्यू का आहे, मृत्यूच्या नंतर का आहे, याला म्हणतात अस्तित्वाचे प्रश्न, जे हमेशा आपल्या रोजच्या बिझी जीवनामध्ये आपण आपल्या डोक्यातून काढून बाहेर फेकून देतो. आपण विसरून जाऊ, पण हे प्रश्न सुटणारे नाही आहेत. त्यामुळे खरं मनुष्य जीवनाचं जो बुद्धिमान व्यक्तीचं लक्षण आहे की तो या प्रश्नाला महत्त्व देतो. आणि हे खूप साहजिक आहे. तर त्याच्यातला एक एक्झिस्टेन्शियल प्रश्न आहे की भगवंत अस्तित्वात आहेत का? किती जणांना वाटते की भगवंत अस्तित्वात आहे? हात वर करा. किती जणांना वाटते की भगवंत अस्तित्वात नाही आहे? तर एक कथाकार होते. एका गावामध्ये असं साधू पुरुष होते. त्यांना बोलविलं, म्हणे की आमच्या गावामध्ये थोडं एक सत्संगाचा कार्यक्रम ठेवला, आपण या. त्यांना थोडं भगवद्गीतेबद्दल सांगा. ते आले. तर त्यांनी कथा चालू करत होते. बरेच जण बसले होते आत ह्याच्यामध्ये. तर त्यांनी कथा चालू करताना हाच प्रश्न विचारला, किती जणांना माहिती आहे, विश्वास आहे की भगवंत आहेत? तर सगळ्यांनी हात वर केला. त्यांना वाटलं भगवद्गीतेची कथा आहे, भगवंत आहे. तर साधू पुरुष खुश होते, सगळ्यांनी हात वर केला. तर ते म्हणे की अरे, सगळ्यांना जर विश्वास आहे तर मला सांगायची काय गरज आहे, मी निघतो. तर ते जाऊ लागले. तर जे मॅनेजर होते, ऑर्गनायझर होते, त्यांनी पुन्हा त्यांना पकडलं, म्हणे की अरे अरे नाही, एवढं प्रोग्राम अरेंज केलेला आहे, असं जाऊ नका, पुन्हा बसवेल. मग त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला की किती जणांना वाटते की भगवंत आहेत? कोणीच हात वर नाही केला. कोणीच हात वर नाही केला. तर मग ते म्हणे की जर कोणाला इथं भगवंतावर विश्वासच नाही आहे, तर मी भगवंताबद्दल बोलूच कशाला, मी निघतो. पुन्हा निघू लागले. ते ऑर्गनायझरनं पुन्हा त्यांना पकडलं आणि म्हणले की अरे, एवढा मोठा कार्यक्रम आहे, तर आलेले आहेत एवढे भक्तजण, तर असा मधातून सोडणं योग्य नाही. पुन्हा बसवले त्यांना व्यासासनात. त्यांनी काय केलं, पुन्हा तोच प्रश्न विचारला, किती जणांना विश्वास आहे की भगवंत आहेत? आता सगळ्यांनी थोडं प्लॅनिंग केलं. अर्ध्या जणांनी हात वर केले तर, आणि अर्ध्या जणांनी खाली ठेवले तर कथाकार म्हणे, ते साधू पुरुष म्हणे की ठीक आहे, ज्यांना भगवंतावर विश्वास आहे त्यांनी, ज्यांना नाही त्यांना समजावून सांगा, माझं नाही का. तर आपण भगवंतावर विश्वास, आता ज्यांनी निश्चिंत राहा, असं काही नाही इथं की आहे म्हणूनच आणि नाही म्हणून. तर प्रश्न असा आहे की ज्या लोकांना वाटते की भगवंत अस्तित्वात आहे, त्याचं काय कारण आहे की त्यांना वाटते की भगवंत अस्तित्वात आहेत? भगवंत अस्तित्वात आहेत. इकडे बसा समोर. ज्यांनी हात वर केला ते सांगू शकतात का म्हणून वाटते तुम्हाला की भगवंत अस्तित्वात आहेत? येस. तुम्ही हात वर केला होता? अजून कोण केला होता? तुझं पहिलं सेशन आहे? येस, बता. काहीतरी केलं असेल. ओके, अजून का वाटते भगवंत आहेत म्हणून? येस.
तर भगवंत आहेत वाटते की नाही? पहिले यात मिळालं आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न असा आहे की ज्यांना वाटतं की भगवंत आहेत त्यांचं काय, त्यांचं कारण काय? ते प्रश्न विचार. का म्हणून वाटतं की भगवंत आहेत? इन जनरल कॉमन सेन्स आहे. आणि कळत न कळत किती जण मंदिरात गेले आजपर्यंत? एकदा पण नाही गेले कोणी मंदिरात? म्हणजे आहे ना, कुठं ना कुठं तरी तुम्हाला वाटलं ना आहे म्हणून, तेव्हाच गेलेत ना. का वाटलं? काय कारण आहे की तुम्हाला वाटलं की भगवंत आहेत? लागायची काही गरज नाहीये. इथं काही चूक उत्तर कोणाचं काही चूक नाहीये. येस, एक दोन उत्तर. येस, आपलं नाव काय? श्री ठाकुर. ओके, ठाकुर जी बताइए. हाँ, अपने पिताजी मानते थे, वो भी मंदिर जाते थे. उनके पिताजी भी मानते थे, वो भी, इसलिए हम भी मानते हैं. एकदम परफेक्ट. यस. और किसी को और कुछ कहना है? मराठी समजते ना? मी मराठीमध्ये बोलत आहे. यस. ओके 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 ओके. अजून? तर भगवंतावर विश्वास ठेवण्याचे काही कारण, बरेच कारण आहेत, पण एक 4 कारणं सांगत आहे जे कॉमन आपल्याला समाजामध्ये बघायला भेटतात. एक त्यांनी छान सांगितलेलं आहे. इच्छा व आकांक्षा. कधी मंदिरात गेल्यावर काय असते? लिस्ट रेडी असते काय मागायची, है ना? मंदिर कोणाचं आहे हे याचा फरक पडत नाही. कोणतं पण मंदिर असो, समोर कोणती पण मूर्ती असो, काही फरक पडत नाही. आपली लिस्ट तर तीच असते, आहे की नाही? तर आपल्याला वाटते, बऱ्याच जणांना वाटते पण, की आपण कुठे गेलो, आपल्या इच्छा पूर्ण होत असतील आणि स्वस्तात होत असतील, काय प्रॉब्लेम आहे की नाही? तर एक एवढं मेहनत करून जर फळ भेटत असेल आणि वाटलं की अरे थोडंसं कुठं पूजा केली, पाय पडले, झालं तर चांगलंच आहे ना काम, काय प्रॉब्लेम आहे? आपल्या इच्छा आणि आकांक्षा कोणीतरी देणारा चांगला आयडिया आहे ना. दुसरं, भीतीपोटी असेल तर कशाला पंगा घ्यायचा, है ना? असेल कोणी भगवान तर कशाला पंगा घ्यायचा? ते एक डॉक्टर होते, पूर्ण नास्तिक, देवावर बिलकुल विश्वास नव्हता त्यांचा. डॉक्टर झाले तर नंतर हॉस्पिटल टाकलं, मोठं हॉस्पिटल बांधलं. हॉस्पिटल बांधल्यानंतर त्याचं ओपनिंग होतं. ओपनिंगच्या वेळेस काय ठेवलं? सत्यनारायणाची पूजा ठेवली. आणि त्याने मित्राला बोलवलं, तर मित्र म्हणे की अरे तू ते एक नंबरचा नास्तिक आहेस आणि हे काय करत आहेस, पूजा करत आहेस? ते म्हणे बघ बाया, हॉस्पिटलला माझा खर्च आला 1 करोड बांधायला, पूजा आहे 5-10 हजाराची, है ना? कशाला रिस्क घ्यायची? कशाला रिस्क घ्यायची? 5-10 हजारामध्ये जर होत असेल काम. भीती असेल कुठं, कशाला रिस्क? भीतीपोटी. तिसरं, सामाजिक दबाव. समाजामध्ये जो देवाचं करत असेल, धार्मिक असेल तर एक चांगला व्यक्ती आहे, किंवा जसं कुंभाला जाण्यासाठी एवढा सामाजिक दबाव झाला होता, आहे ना? सगळेजण कुंभ करत होते.
ज्यांनी कधी आधी जीवनात नाव ऐकलं नाही ते पण म्हणे की मी कुंभला जाऊन येणार आहे. जशी गाडी भेटली, जसं केलं, कुंभ काय आहे ते पण माहिती नाही. सामाजिक दबाव का, हा करतो, तो करतो, ती करते, हे करते, मी पण करतो. एक मुलगा इंटरव्ह्यूला जात होता, तर इंटरव्ह्यूला जात असताना असं तिलक लावून गेला आतमध्ये. अरे तुला अचानकच तिलक लावायला काय झालं? तर म्हणे मी ना ते इंटरव्ह्यूवर आतमध्ये जाताना बघितलं, त्याच्या डोक्यावर तिलक होतं. जो इंटरव्ह्यू घेणार होता तो रूम मध्ये जाताना मी बघितला की त्याच्या डोक्यावर तिलक होतं. म्हणून मी पण लावलं. सामाजिक दबाव. आणि चौथं कारण आहे परंपरा. जसं यांनी सांगितलं, बस माझे वडील करत होते म्हणून मी करत आहे, आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे म्हणून मी करत आहे. ते हे सर्व कारण जे आहेत ज्याच्यामुळे लोक म्हणतात की त्यांचा भगवंतावर विश्वास असतो. आता काय कारण आहे ते की भगवंतावर विश्वास न ठेवण्याचे? येस, का भगवंतावर विश्वास ज्यांचं नाही आहे त्यांना का वाटतं की भगवंत अस्तित्वात नाही आहे? येस, बऱ्याच जणांनी हात वर नाही केला. आता याची तरी कारण सांगा. का वाटते की भगवंत नाही आहे? यस, नाव काय तुझं? गगनेश. हा, गणेश, गगन ईश, गगनेश. यस, परफेक्ट. एकदम परफेक्ट. जर भगवंत आहेच आणि मी प्रार्थना केली आणि पूर्ण नाही झाली म्हणजे तो नाही आहे असेल तर करायला पाहिजे होतं ना, राईट? माझ्या इच्छा पूर्ण नाही झाल्या किंवा माझं म्हणणं ऐकलं नाही गेलं म्हणजे तो नाही आहे. यस. अजून काय कारण आहे विश्वास न ठेवण्याचा? दिसत नाही. कोण बघितलं? तुम्ही बघितलं, मी बघितलं, कोण बघितलं म्हणून विश्वास. यस. अजून अजून का वाटतं की भगवंत नाही? अजून काही कारण आहे का? इज देर एनी प्रूफ? काही पुरावा आहे का भगवंत आहे म्हणून? ठीक आहे, भगवंत आहे म्हणता, तुम्ही मला भगवंत दाखवू शकता का? कॅन यू शो मी गॉड? राईट. अजून जर भगवंत आहेत तर इकडे लोक एवढे मरायले कशाला? एवढे हॉस्पिटलमध्ये सडायले कशाला? एक सुनामी येते, लाखो लोक मरतात. एक भूकंप येतो, लाखो लोक मरतात. जर भगवंत आहेत आणि चांगले आहेत, हे ना, वाईट नाही आहेत, भगवंताचे चांगले असायला पाहिजे ना, है ना? भगवंत आहेत आणि चांगले आहेत तर मग या जगामध्ये एवढं वाईट काय? सिंपल आहे ना. दुःख का आहे मग? म्हणजे जर भगवंत अस्तित्वात आहेत तर मग एवढं दुःख का? तर आज आपण बघूता आजच्या या सत्रामध्ये भगवंत अस्तित्वात आहेत का, त्याचे काही पुरावे, भगवंताला आपण भगवंत म्हणजे काय आणि भगवंताला कसं पाहायचं हे आपण आजच्या सत्रामध्ये बघू. भगवंताचा अस्तित्वाचा पुरावा काय आहे, भगवंताची व्याख्या काय आहे, भगवंतांना आपण कशा पद्धतीने पाहू शकतो आणि भगवंताचे ज्ञान आपण कसे मिळवू. ओके.
शॅल वी स्टार्ट? भगवंताच्या अस्तित्वाचे पुरावे. तर आपण हे काय सुंदर कार कोणत्या कंपनीचे? NBX. लगे कार बघितली की नंतर तुम्हाला त्याचं कोणतं मॉडेल आहे, कोणती कंपनी आहे पाहता ना, माहीत विचारता ना. हा काय? हा कोणती कंपनी आहे? अरे जोरात बोला, एवढं काय नाही. कोणी एकदम मुली नाहीत, काही नाहीत, सगळे मुलं आहेत, टेन्शन घेऊ नका. सुंदर आर्किटेक्चर, सुंदर वस्तुशिल्प. ऑटोमॅटिक बंद झालं का ते? कोणीतरी त्याला कोरलं, कोणीतरी कोरलं. हे कोणती बिल्डिंग आहे? बुर्ज खलिफा. ऑटोमॅटिक उभी झाली का? कोणीतरी डिझाईन केलं, त्याचं प्लॅन केलं त्याचं. सुंदर कार कोणीतरी बनविली कंपनीनं. मोबाईल्स कॉम्प्लिकेटेड कोणीतरी बनविलं, राईट. सुंदर कलाकृती कोणीतरी त्याला बनविलेलं आहे. आर्किटेक्चर मार्वल्स कोणीतरी त्याला बनवलेलं आहे. तर आपण पाहतो की कोणतं पण या जगामध्ये आपला अनुभव असा आहे की जे क्रिएशन, स्पेशल क्रिएशन असेल तर लगेच त्याच्या मागे काहीतरी इंटेलिजन्स आहे. काही त्याच्या मागे इंटेलिजन्स आहे. तर क्रिएशन म्हणजे इंटेलिजंट क्रिएटर. इट्स नॉट जस्ट क्रिएटर, इंटेलिजंट क्रिएटर, बुद्धिमान, कॉन्शियस. म्हणून क्रिएशन इम्प्लाइज क्रिएटर. आपण या ह्याच्यामध्ये जगामध्ये पाहतो तर या छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोणीतरी त्याच्या मागे बुद्धी लावलेली आहे. आणि न्यूटन आहे ना, न्यूटनचं नाव ऐकलं? तर न्यूटननं काय केलं होतं? न्यूटननं सगळे जे ग्रह कसे सूर्याभोवती फिरतात त्याचं एक मॉडेल बनवलं होतं. एवढं सुंदर मॉडेल बनवलं की त्याला गिअर्स लावले तर, आणि हाताने जेव्हा आपण त्याला फिरू ते सगळे ग्रह त्या सूर्याभोवती फिरायचे बरोबर ऑर्बिटमध्ये. ते एके दिवशी त्याचा मित्र त्याच्याकडे आला आणि त्यानं बघितलं की हे जे मॉडेल जे होतं, म्हणजे या किती सुंदर मॉडेल आहे यार, कोण बनवलं? तो न्यूटन म्हणे ऑटोमॅटिक आलं. अरे म्हणे मजाक करू नको, कोणीतरी छान बनवलेलं आहे. तर म्हणते की छोटंसं मॉडेल ऑटोमॅटिक येत नाही, तर ॲक्च्युअलमध्ये जे ग्रह फिरत आहेत ते ऑटोमॅटिक झालं. एक मॉडेल जे आहे ऑटोमॅटिक आलं म्हणलं तर पटत नाही आपल्याला. आणि जे ओरिजिनल जे मॉडेल आहे, ओरिजिनल ग्रह आहेत जे सूर्याभोवती फिरत आहेत ते ऑटोमॅटिक आले तर, आणि ते आपण सहजरित्या ॲक्सेप्ट करू. तर म्हणून क्रिएशन इम्प्लाइज क्रिएटर. जिथे रचना आहे तिथे रचनाकार आहे. अरे नाही, पण क्रिएशन जे आहे ना, वैज्ञानिक काय म्हणतात, क्रिएशन कसं झालेलं आहे? बिग बँग आधी जे आहे सगळं जे अस्तित्वातलं मास एकदम कॉन्सन्ट्रेटेड एका जागी होतं. एवढं कॉन्सन्ट्रेटेड होतं इनिशियल मास, एका बिंदू एवढं. किती? एका बिंदू एवढं. आणि त्याचा स्फोट झाला, आणि त्या स्फोटामधून सगळे युनिव्हर्सेस क्रिएशन व्हायला लागलं.
याला काय म्हणतात? बिग बँग थेअरी. काय म्हणतात त्याला? बिग बँग थेअरी. आता मला सांगा, स्फोट झाल्यानंतर डिस्ट्रक्शन होते की क्रिएशन होते? एखादी जर बिल्डिंग आहे आणि तिथं बॉम्बस्फोट झाला तर बिल्डिंगचं रिनोव्हेशन होते का? बिल्डिंगची काय हालत होते? जर एखादा स्फोट झाला त्यानंतर ऑर्डर येते की डिसऑर्डर येते? डिसऑर्डर येते ना. पण म्हणतात की बिग बँग, जो पहिला स्फोट झाला त्या स्फोटाच्या नंतर ऑर्डरली युनिव्हर्सेस तयार झाले. तर आपल्या अनुभवामध्ये कुठंच नाही आहे अजून. ठीक आहे, आधी काय होतं म्हणे, पूर्ण मास एका पॉइंटवर, त्याची घनता अनलिमिटेड, डेन्स, त्याची साईज इन्फिनिटेसिमल, म्हणजे एकदम लहान, त्याला घनता पण येत नाही. त्याची घनता एवढी जास्त की त्याचं पण आकलन होऊ शकत नाही. ना त्याला बघू शकतो, ना त्याला समजू शकतो, ना त्याला त्याचं कॅल्क्युलेट करू शकतो. मॅथमॅटिकली इनकॅल्क्युलेबल असा तो पॉइंट. जर त्याला म्हणलं की तो अस्तित्वातच नाही आहे तर काय फरक पडते? अ पॉइंट इज इन्फायनाईट टेम्परेचर, त्याचं तापमान अनंत, इन्फायनाईट डेन्सिटी, घनता अनंत, इन्फिनिटिसिमल साईज, एकदम नगण्य आकार त्याचा, फिजिकली अनरिअलायझेबल, म्हणजे त्याला तुम्ही अनुभव करू शकत नाही. मॅथमॅटिकली इनडिस्क्रायबेबल, मॅथमॅटिकच्या कॅल्क्युलेशनमध्ये बसत नाही तो. बियॉन्ड ऑल कन्सेप्शन स्पेस अँड टाईम, त्याला काळ आणि टाईम याच्या पलीकडे आहे. आता याचा अर्थ काय? मॅथमॅटिकली पण कॅल्क्युलेट करू शकत नाही. याचा अर्थ काय? ते म्हणतात की याच्यावर पण विश्वासच ठेवा. आईन्स्टाईन काय म्हणे माहिती आहे का? आईन्स्टाईन म्हणे की जर तुम्हाला म्हणलं की हा पेंट ओला आहे, नवीन पेंट केलेला आहे, ओला आहे, तर तुम्ही याला हात लावून पासा. बघणार की नाही? याला हात लावून पाहणार पेंट ओला आहे की नाही. पण जर तुम्हाला सांगितलं की या युनिव्हर्समध्ये 1,000,000 तारे आहेत तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार. आईन्स्टाईन काय म्हणे, जर तुम्हाला जर पेंट बघायला सांगितलं तुम्ही लावून बघणार त्याला हात, पण जर तुम्हाला सांगितलं या विश्वात 1,000,000 तारे तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार. तर एक बँग झाला, मोठा स्फोट झाला आणि त्याच्यापासून क्रिएशन झालं. ही लहान मुलाची स्टोरी वाटत नाही का? ठीक आहे, मान्य केली की स्फोट पण झाला. तर स्फोट करण्यासाठी पण कोणीतरी बॉम्बस्फोट करायचा तरी कोणाला तरी चिंगारी लावावी लागते. ऑटोमॅटिक होते का? त्याला पण इग्निशन लागते की नाही? कुठंतरी एक्सटर्नल त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असल्याशिवाय कोणाला तरी त्याला इनिशिएट करावं लागणार, कोणाला त्याची सुरुवात करावी लागेल, तेव्हा स्फोट होणार. राईट? तर बिग बँग की बिग ब्रेन, आणि आपला अनुभव आहे की स्फोटापासून कधी क्रिएशन होत नाही. एक छोटंसं फूल जर बनवायचं असेल, एक छोटंसं फूल जर बनवायचं असेल आपल्याला, नाही ना, तर त्याला कागद लागतो, पेपर लागतो, कैची लागते, ग्लू लागते, स्किल लागते, आहे ना, कागदाचा पेपर फूल बनायचं असेल तर. आणि ॲक्च्युअलमध्ये जे फूल आहे त्याच्यामध्ये नुसतं सुंदरताच नाही आहे, तर त्याच्यामध्ये कोमलता पण आहे, त्याच्यामध्ये सुगंध पण आहे. राईट? छोटंसं कागदाचं फूल बनवायला तुम्हाला बुद्धी लागते, तुम्हाला गोष्टी लागतात, तुम्हाला त्यामध्ये स्किल लागते, आणि ॲक्च्युअल फूल बनवायला तुम्हाला बुद्धी लागत नाही, ऑटोमॅटिक फटाक्यानं आलं ते. राईट? म्हणून सुंदर क्रिएशन म्हणजे कोणीतरी निर्माता आहे त्याच्या मागे. पण कोणी म्हणेल की नाही, हे सगळं जे आहे प्रकृतीच्या नियमानं बनते, नॅचरल, ऑटोमॅटिक. हे सगळं काय होत आहे? ऑटोमॅटिक. कसं ऑटोमॅटिक?
बाय लॉज. बाय लॉज, नियमांनी नियम बनविलेले आहेत ते विश्वाचे, आणि ते विश्वाच्या नियमाने ते चालते. राईट. येस, जर कोणी म्हणलं की नियम, तर नियम बनविणारा पण. आपल्याकडे वाहने चालवताना गाडी आपण रस्त्याच्या कोणत्या बाजूने घेतो? डाव्या बाजूनं. राईट. अमेरिकेमध्ये गाडी कोणत्या बाजूने घेतात? उजव्या बाजूने. हा नियम आहे. भारतामध्ये काय नियम आहे? भारतामध्ये आणि इंग्लंडमध्ये नियम आहे की गाडी डाव्या बाजूने घ्यायची, आणि अमेरिकेमध्ये नियम काय आहे? गाडी उजव्या बाजूने घ्यायची. त्यांचं व्हील, स्टिअरिंग व्हील पण वेगळ्या साईडला असते. आता नियम आहे तर मग नियम कोणीतरी बनविलेला आहे, बरोबर ना? रेल्वेचे नियम आहेत, वेळापत्रक असते, कधी निघणार काय नाही, कसं बुकिंग करायचं, तर कोणीतरी ते नियम बनविलेत की नाही? आपण या जगात पाहतो की हे निसर्ग पण जे आहे ते एकदम नियम पद्धतीने चालते. उन्हाळ्यानंतरच पावसाळा येतो, थोडा मागे पुढे होईल, पण असं तर होत नाही की हिवाळ्याच्या नंतर पावसाळा आला. राईट. उन्हाळ्याच्या नंतरच पावसाळा येतो, पावसाळ्याच्या नंतरच हिवाळा येतो, हिवाळ्याच्या नंतरच पुन्हा उन्हाळा येतो. राईट. निसर्गाचं चक्र जे आहे ते नियम पद्धतीने चालते. जे बी पेरलं त्यालाच ते फळ येते. असं नाही की आज काही बी पेरलं, काही गॅरंटी नाही उद्या कोणतं फळ येईल त्याला. राईट. तर आपण निसर्ग जे आहे, सूर्य बराबर वेळेवर उगवतो, बराबर वेळेवर मावळतो, एकदम नियमबद्ध पद्धतीने निसर्ग कार्यरत करतात. राईट. तर आपण पाहतो की छोटे ट्रॅफिक असेल, तर नियम म्हणजे नियम बनविणारा कोणीतरी नियम घातला, त्यामुळे ती नियमानं चालली गाडी. छोटीशी ट्रॅफिक असते आपली रस्त्यावरची, त्याला रूल करून त्याचं मॉनिटरिंग करावं लागते. ट्रॅफिक कंट्रोल असते की नाही? आणि एवढे ग्रह फिरायले तर बिना कोणाला एकमेकाला धक्का मारता त्याचं कोणी कंट्रोल करून झालं. सॅटेलाइट असते ना, सॅटेलाइटचे कितीतरी पॅरामीटर कंट्रोल करतात. याच्यात हे कसं आहे, एक सॅटेलाइट फिरण्यासाठी हजारो पॅरामीटर मॉनिटर केल्या जातात आणि ते कंट्रोल केल्या जातात कंट्रोल रूम मधून. आणि जे ऍक्च्युअल मध्ये फिरत आहेत त्याला कंट्रोल करायला काही लागत नाही, ऑटोमॅटिक असते ते. नियम आहे म्हणजे त्याच्या मागे नियम बनविणारा पण आहे. तर हे जग जे आहे नियमाने चालते. लॉज ऑफ ऑप्टिक्स, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, सगळे ऑप्टिक्सचे नियम आहेत. मेकॅनिक्स, लॉज ऑफ मेकॅनिक्स, लॉज ऑफ मोशन्स ऐकले असतील ना. न्यूटनचा पहिला लॉ, न्यूटनचा दुसरा लॉ, न्यूटनचा तिसरा लॉ. राईट. जी गोष्ट स्टेडी आहे ती स्टेडीच राहते, जी मोशन मध्ये आहे ती मोशनच मध्येच राहते, अनलेस एक्सटर्नल इम्बॅलन्स फोर्स इज अप्लाइड. न्यूटनचा पहिला लॉ, न्यूटनचा दुसरा लॉ. राईट. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. न्यूटनचा तिसरा लॉ, ऍक्शन इक्वल टू रिॲक्शन. मेकॅनिक्स लॉ पद्धतीने. तर आपण पाहतो की या भौतिक जगामध्ये सगळे नियम आहेत. जग पण नियमानच चालते. मोठ्या स्केलवर बघायला गेलं तर सगळे ग्रहतारे नियमानं चालत आहेत. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन आहे, आणि एकदम बारीकच्या बारीक अणूमध्ये गेलं, सब ॲटॉमिक पार्टिकलमध्ये गेलं तरी त्याच्यामध्ये फिजिक्सचे, क्वांटम फिजिक्सचे लॉ आहेत. तुम्ही जेवढं बारीक जाल तेवढं वर जा. छोट्यातल्या छोट्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत सगळं जग जे आहे
ते नियमाने चालत आहे. आणि नियम म्हणजे कोणीतरी नियम बनविणारा. नियम ऑटोमॅटिक नाही बनत. म्हणून क्रिएशन मीन्स क्रिएटर, निर्मिती म्हणजे निर्माण करणारा. नियम म्हणजे नियम बनविणारा. ऑर्डर मीन्स ऑर्गनायझेशन मीन्स ऑर्गनायझर. राईट. आपण पाहतो की जसं काही पण व्यवस्थापन करायचं असेल त्याच्यामागे बुद्धी लागते. व्यवस्थापनाला बुद्धी लागत नाही का? नाही ना. तर निसर्गामध्ये पण बऱ्याच जागी आपण व्यवस्थापन पाहू शकतो. जसं उदाहरणार्थ झालं तर मधमाशांचं पोळं. मधमाशांचं पोळं जे आहे ते एकदम सुंदर व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. त्यामध्ये एक एक क्वीन बी असते, क्वीन मधमाशी असते, काम करणाऱ्या माश्या असतात, मध आणणाऱ्या माश्या असतात, रक्षण करणाऱ्या माश्या असतात. पूर्ण त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन असते आणि त्याला बुद्धी लागत नाही हे सर्व व्यवस्थापन करण्यासाठी. वेगवेगळ्या समाजाचं कोणतं पण व्यवस्थापन असेल तर ते बुद्धी असते. तर ऑर्गनायझर इथे विश्वामध्ये आपल्याला एक ऑर्गनाइज जेव्हा स्ट्रक्चर दिसते म्हणजे कोणीतरी त्याला मागे ऑर्गनायझर आहे. अँड फायनल डिझाईन मीन्स डिझायनर. आता हे जिराफाची उंच मान किती असते? राईट. उंच मान असल्यामुळे त्याचं रक्त जे आहे ते त्याच्या डोक्यामध्ये रक्त पोहोचायला जसं तुमची बिल्डिंग असते, बिल्डिंगच्या वर टाकी ठेवता तुम्ही, तर पंप लावा लागतो की नाही, आहे ना. आणि बिल्डिंग जर जास्त 5-6 फ्लोअरची असेल तर पॉवरफुल पंप लागेल की नाही? तुमचा रोजचा पंप लावला चालणार नाही त्यानं. आणि 100 माळ्याची असेल तर अजून लागणार. आपलं हृदय जे ते पंप सारखं आहे, रक्त पंप करत असते. आता जिराफाचं जर त्याच्या डोक्यापर्यंत रक्त पोहोचायचं असेल तर त्याला त्याचा पंप पण तसाच लागणार आहे. 11 किलोचं त्याचं हृदय असते, 2 फूट लांब. आपलं हृदय बस एवढ्या आकाराचं असते. त्याचं हृदय किती? 2 फूट लांब हृदय, 24 इंचाचं हृदय. म्हणजे डिझायनर, कोणीतरी डिझाईन केलं ना. तुम्ही जर बिल्डिंगचं डिझाईन करता तेव्हा प्लॅन करता, आधीच प्लॅन करावं लागते ना. किती उंचावर टाकी आहे, कोणता पंप आणायचा आहे, पाईपलाईन करायची आहे का. अरे ते जिराफाचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पण हृदयाचं आधीच प्लॅनिंग केलेलं आहे. पुन्हा अजून ठीक आहे पंप केलं, पुन्हा वापस आलं तर 1 वे झडप असते. एकदा पंप केल्यानंतर बंद होते, पुन्हा दुसरं पंप, पुन्हा तिसरं पंप, रिटर्न मारत नाही. राईट. स्पॉन्जी टिश्यूज. राईट. वटवाघूळच म्हणतात ना. वटवाघूळ यांना दिसत नाही रात्री, पण रात्रीच फिरतात ते. कसं ओळखतात मग? फ्रिक्वेन्सी, एक सर्टन फ्रिक्वेन्सीचा आवाज काढतात ते, त्याचा रिटर्न आलेला आवाज पाहतात आणि त्याच्यावर त्यांना कळते. तर हा जो पक्षी आहे दरवर्षी 1000 मैल प्रवास करतो. किती? 1000 मैल. एका सेकंदामध्ये 75 वेळा पंख फडफडतो. याचं वजन किती असेल? या पक्षाचं वजन किती असेल कोण सांगू शकेल? अंदाजे गेस. 10 ग्राम. 3 ग्राम आहे फक्त वजन, फक्त 3 ग्राम. असं कोणी बनवू शकते का? तुमचं हे जरी बनवायचं असेल तुम्हाला ड्रोन,
तुम्ही म्हणू शकता असा ड्रोन उडणार, 3 ग्रामचा ड्रोन, किती पण लाईट घ्या तुम्ही, कोणतं पण मटेरियल घ्या. राईट. तर म्हणजे डिझाईन, आणि डिझाईन मीन्स डिझायनर, कोणीतरी डिझाईन केलं ना ते. somebody has thought about it. डिझाईन मीन्स डिझायनर. हा कोण आहे? उंट. कुठं असतो हा? वाळवंटात. वाळवंटामध्ये काय प्रॉब्लेम असतो? पाण्याचा. याला वाळवंटात राहायचं, याला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मग याच्या पाठीवरच टाकी आहे. हा पाठीवरच टाकी घेऊन फिरतो. एकदा पाणी पिल्यानंतर तो 8 दिवस बिना पाण्याचा राहू शकतो. 8 दिवसाचं पाणी एकदाच पिऊन येतो. राईट. वाळवंटामध्ये खूप हवा चालते, कण उडतात, त्यामुळे त्याच्या डोळ्याच्यावर पडदा असतो, म्हणजे डोळा बंद करून पण त्याला दिसते. पडदा बंद टाकला त्याला की त्याच्यातून पण पाहू शकतो. एकाच वेळेस 130 लिटर पाणी पिऊ शकतो. राईट. आणि जमीन एवढी गरम असते, तर त्याच्या शरीरातलं पाणी हे नाही म्हणून त्याच्या पायाची हाईट जास्त असते. जमिनीपासून त्याचं पूर्ण शरीर हाईटवर असते, त्याला हीट लागत नाही. लांब पाय. ही डिझाईन नाही आहे. वाळवंटासाठी जर तुम्हाला म्हणलं गाडीची डिझाईन करा वाळवंटासाठी, तर तुम्ही विचार करणार ना कसं करायला पाहिजे, त्याचं हे कुलंट काय असायला पाहिजे, विचार करणार ना. जास्त टेम्परेचरसाठी ते काम करायला पाहिजे गाडी, विचार करणार ना. साधी गाडी जर तुम्हाला वाळवंटात चालवायची असेल, तर तुम्हाला त्या प्रकारचं रेतीमध्ये चालणारे टायर लागतील. रेतीमध्ये चालणारे टायर लागतील तुम्हाला, तेवढ्या हीटमध्ये काम करणारं लुब्रिकंट लागेल तुम्हाला. तर हे जे आहे, हा प्राणी जो आहे उंट, दिस मीन्स डिझाईन. कोणीतरी याला मागे डिझाईन केलेलं आहे, आणि डिझाईन मीन्स डिझायनर. तर आपण 4 गोष्टी बघितल्या. पहिलं, सुंदर क्रिएशन, निर्मिती म्हणजे निर्माता. काही आपण या जगात बघत नाही की ऑटोमॅटिक आलेलं काही आहे. आणि जर नियमबद्ध पद्धतीनं काही चालत असेल, नियम म्हणजे नियम बनविणारा कोणतरी बनविलेले आहेत. नियम, क्रिकेटचे नियम कोणतरी बनविलेले आहेत. तर हे जग जे आहे नियम पद्धतीने चालते. लॉज ऑफ फिजिक्स, लॉज ऑफ केमिस्ट्री, लॉज ऑफ मॅथमॅटिक्स, जे कोणते लॉज आहेत, आपण फक्त लॉ शिकतो. पण हा प्रश्न विचारला कोण बनवलं त्याला? पण लॉ म्हणजे कोणीतरी लॉ बनवलेला आहे. ऑर्गनायझेशन मीन्स ऑर्गनायझर, आणि डिझाईन मीन्स डिझायनर. तर हे आपण भगवंताच्या अस्तित्वाचे 4 पुरावे पाहिले. पण ठीक आहे, भगवंत म्हणजे काय, पण त्याची काही व्याख्या आहे? काही आता कोणी कशावर बोलायलं, जर मी काही सांगत असेल, तुम्ही काही समजत असाल, एक कॉमन व्याख्या पाहिजे. आता याला मोबाईल म्हणतात. मोबाईल म्हणल्याला तुमच्या लक्षात येते, हां ठीक आहे, मोबाईल म्हणजे फोन करण्यासाठी असणार आहे. मोबाईल या शब्दाची व्याख्या तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी जी धारणा आहे, आपल्या दोघांचीच कॉमन धारणा आहे, म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. तसंच भगवंत म्हणजे काय, त्यांची व्याख्या काय, ते पहिले समजायला पाहिजे. नाहीतर मग मी एक म्हणत असणार, तुम्ही एक समजत असणार. जर उद्या याला मोबाईल म्हणत असेल मी, तर तुम्ही दुसरं. मोबाईल म्हणले माझ्या डोक्यात जर हे असेल, तर तुमच्या डोक्यात दुसरं काय असणार. त्याच्यासाठी आपल्या दोघांची पण व्याख्या काय असायला पाहिजे? कॉमन व्याख्या असायला पाहिजे, कॉमन अंडरस्टँडिंग. तर भगवंताची व्याख्या काय आहे? कोणी म्हणते भगवंत एक प्रकाश आहे. काही जेव्हा भगवंत म्हणल्यानंतर कोणाला प्रकाश वाटतो, कोणाला भगवंत म्हणजे प्रकृती वाटते. समज ते नेक्झे म्हणून फिलॉसॉफर होता, तो म्हणे की भगवंत मेले तर नंतर तो जो मेल्यानंतर गेलं की नेक्झे मेला भगवंत. काही जणांना वाटतं की आपणच भगवंत आहोत, असे पण म्हणणार आहेत.
ते एक अशाच प्रकारे आमचे हे जण राधा स्वामी महाराज पाश्चात्य अमेरिकेमध्ये सेमिनार देत होते असा भगवद्गीतेवर. ते एक मुलगा उठला आणि तो म्हणे की मीच भगवंत आहे, मीच भगवंत आहे म्हणे, आणि काही दिवसात मी प्रूव्ह करेन म्हणे. तर म्हणे की ठीक आहे, आता बसून घे, नंतर प्रूव्ह कर. आणि त्या प्रोग्राम होत होता, त्याला आलं बाथरूम. तो विचारू लागला की कुठं जायचं लघवीला. तो म्हणाला याला सांगू नका म्हणे कुठं आहे बाथरूम. हा भगवंत आहे ना, याला सगळं माहीत आहे. हा भगवंत आहे, याला सगळं माहीत आहे. मग हळूहळू त्याचं प्रेशर वाढू लागलं, हळूहळू प्रेशर वाढू लागलं. म्हणजे त्याला स्वतःच्या इंद्रियावर हे नाही आहे, कंट्रोल नाही आहे, आणि तो जगाचा कंट्रोल आहे म्हणे. मग त्याला जेव्हा तो विनवणी करायला लागले की सांगा कुठं आहे, कुठं आहे, कुठं आहे, कुठं आहे सांगा. मग तो गेला बाथरूमला, वापस आला आणि पुन्हा म्हणे हा मीच भगवंत आहे. मीच भगवंत आहे. मग भगवंताची व्याख्या काय आहे? तर भगवंताच्या दोन व्याख्या आहेत. भगवंत म्हणजे सर्वांचे स्रोत, सर्वांचे मालक, सर्वांचे भोक्ता आणि सर्वांचे नियंत्रक. तर आपण पाहतो भगवंताच्या या चार व्याख्या आहेत. ठीक आहे. SPEC सोर्स, प्रोप्रायटर, एन्जॉयर अँड कंट्रोलर. महत्वाचा सोर्स. आपण पाहतो की आपले वडील आहेत है ना, वडिलांचे वडील आहेत, त्यांचे वडील होते, कुठून तरी सुरुवात झाली असणार, कुठून तरी सुरुवात झाली असणार. ज्याच्यापासून याची सुरुवात झाली ते भगवंत. त्याला म्हणतात सर्वांचे स्रोत. जन्माद्यस्य यतः, ज्याच्यापासून सगळ्या गोष्टींचा जन्म झालेला आहे त्याला भगवंत म्हणतात. तर मग एक प्रश्न बुद्धिमान व्यक्तीने विचारला की मग भगवंताला कोण बनविलं? बरोबर ना. मग भगवंताला कोण बनविलं? ज्यानं भगवंताला बनविलं तो भगवंत झाला. व्याख्याच ती आहे ना, भगवंताची व्याख्याच ती आहे की ज्याच्यापासून सगळ्याचा उगम होतो. जर ज्या क्षणी तुम्ही म्हणसाल की भगवंताला कोण बनविलं, म्हणजे ज्यानं भगवंताला बनविलं तो भगवंत झाला. ज्याच्यापासून सगळ्याची सुरुवात होते ते भगवंत. सर्वांचे स्रोत. दुसरी व्याख्या काय? प्रोप्रायटर. सर्वांचे स्रोत तर आहेत, सगळ्याचे मालक पण आहेत. तर एक बिरबलची स्टोरी आहे की बिरबल म्हणतो की तुम्ही बरोबर म्हणतो की तुम्ही भगवंतापेक्षा पण तुम्ही श्रेष्ठ आहे म्हणतो. कसा? तुम्ही एक गोष्ट अशी आहे ते भगवंत पण करू शकत नाही जे तुम्ही करू शकता. म्हणते काय? ते म्हणे की भगवंत कोणालाच आपल्या राज्याच्या बाहेर हाकलू शकत नाही, तुम्ही हाकलू शकता. कारण की सगळंच क्रिएशनच भगवंताचं आहे, तर भगवंत कुठं हाकलणार आहेत? तर म्हणजे भगवंताची मालकी जी आहे, सगळ्याचे स्रोतच नाही आहेत, तर सगळ्याचे ते मालक पण आहेत. आपण पण मालक आहोत, आपली पण संपत्ती असते, आपलं शेत असते, पण आपण काय टेम्पररी मालक आहोत. ते शेत आधी तिथंच होतं है ना. आपण जन्माला आलो, आता म्हणलं हे आपलं शेत आहे म्हणलं, नंतर मरणार, शेत तिथंच राहणार आहे. म्हणजे आपण मालक झालो का मग त्याचे? एवढंच काय, गव्हर्नमेंट पण त्याच्यावर कधी पण रोड बांधायचा म्हणलं की तुमचं शेत घेऊ शकते, घेते की नाही? हे गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. म्हणजे खरं तर पूर्ण प्रॉपर गव्हर्नमेंट पण आपली मालमत्ता दाखवते त्याच्यात. आणि ना गव्हर्नमेंट ना आपण, खरी जी मालकी आहे भगवंताची आहे. कारण गव्हर्नमेंटच्या आधी पण, आपल्या आधी पण जमीन तिथंच होती, संपत्ती तिथंच होती. ईश आवास इदम सर्वम. हे सगळे जे आहे, ईश म्हणजे भगवान, भगवंताचे आधिपत्य आणि भगवंताचा वास आहे. तर आपण ज्या टेम्पररी मालक आहोत. जसं घरामध्ये पहिले सासू मालक असते, नंतर सून होते. टेम्पररी. पहिला आहे सोर्स, दुसरा आहे मालकी, तिसरा आहे भोक्ता.
ज्याची मालकी आहे त्याचा अधिकार आहे उपभोग घेण्याचा, आहे ना. बाईक कोणाची आहे त्याचा अधिकार आहे चालवायचा. तुम्ही म्हणू शकत नाही बाईक चांगली आहे मी चालितो. तुमची आहे का पहिला प्रश्न विचारेल. मोबाईल चांगला आहे मी ठेवतो म्हणतात का. पहिला प्रश्न काय येणार आहे, कोणाचा आहे. उपभोग घ्यायचा म्हणलं की पहिला प्रश्न काय, कोणाचा, कोणाची मालकी आहे. तर म्हणून ईश आवास इदम सर्वम, सगळं जग जे भगवंताच्या मालकी अधिपत्याखाली आहे, म्हणून सगळ्या जगावर पहिला उपभोग घेण्याचा अधिकार कोणाचा आहे, भगवंताचा आहे. तर जसं हॉटेल असते, हॉटेलमध्ये आपण पण उपभोग घेणार आहोत, आपण पण भोग घेऊ शकतो, पण आपण डिपेंडंट भोगणार असतो. जसं हॉटेलमध्ये मॅनेजर असतो आणि वेटर्स असतात. वेटर आणि का ते पण एन्जॉय करतात, त्यांना पण खायला प्यायला चांगलं भेटते. पण कधीपर्यंत भेटते, जोपर्यंत ते चांगल्या प्रकारे हॉटेलमध्ये काम करते तोपर्यंत त्यांना भेटते. तर मालक जो असतो तो इंडिपेंडंट भोगता आहे आणि नोकर जे आहे ते डिपेंडंट भोगता आहेत त्यांच्या. जोपर्यंत जसं भगवंत जे आहेत या जगाचे भोगते आहेत आणि जीव पण या जगाचा भोगता आहे, पण जीव हा डिपेंडंट भोगता आहे, भगवंत इंडिपेंडंट भोगते आहेत. जोपर्यंत आपण भगवंताच्या नियमानुसार इथे वागू तोपर्यंत आपल्याला त्याचा अधिकार आहे. तसं ड्रायव्हर असतो, मर्सिडीज कार असेल तर जे मालकाचा आनंद भेटतो गाडीमध्ये बसण्याचा तो ड्रायव्हरला पण भेटतो की नाही. त्याला मर्सिडीज चालवायला भेटायली, मर्सिडीजमध्ये राहायला, तो एकदम फर्स्ट क्लास फिरायला, पण तोपर्यंतच त्याचा आनंद घेऊ शकतो जोपर्यंत तो कार मालकाच्या सेवेसाठी वापरत असेल. ज्या वेळेस तो म्हणतो की माझ्या सेवेसाठी आहे, त्याचा प्रॉब्लेम चालू झाला. करेक्ट. तसंच हे जग जे आहे एकदम फर्स्ट क्लास आहे, पण त्याचा मालकी हक्क आपला नाही आहे, तो भगवंताचा आहे. आणि जोपर्यंत आपण भगवंताच्या सेवेसाठी वापरायचा प्रयत्न करू तोपर्यंत इथल्या गोष्टीवर आपल्याला उपभोग घेण्याचा अधिकार आहे. पण ज्यावेळेस आपण त्याच्या विरुद्ध वापरायचा प्रयत्न करू, स्वार्थासाठी वापरायचा प्रयत्न करू, तर मग स्तेन एवस, मग ते क्राईम आहे. तर पहिले काय बघितलं, भगवंत सर्वाचे स्रोत, नंतर सर्वाचे मालक, नंतर सर्वाचे भोक्ता, आणि चौथा आहे नुसतंच भोक्ता नाही तर ते कंट्रोलर पण आहे, त्यांचं सुप्रीम नियंत्रक आहे. आपण पण नियंत्रण करतो, पण आपलं नियंत्रण छोटंसं लिमिटेड आहे. आपण काय खायचा निर्णय घेऊ शकतो, पण एकदा खाल्ल्यानंतर त्याचं पचवायचं कसं आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे. आपल्याला आपल्या शरीरावरच नियंत्रण नाही आहे, आपल्या शरीरामध्ये काय होतं याच्यावरच आपलं नियंत्रण नाही आहे. पूर्ण सिस्टीम कशी काम करते आपल्याला आपली स्वतःची सिस्टीम माहिती नाही. जगाचं तर सोडून द्या, जगाचं तर सोडून द्या, आपल्या स्वतःच आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे आपण नियंत्रण नाही आहे, नियंता नाही आहे. पण भगवंत जे आहेत त्यांचं नाव क्षेत्रज्ञ, सर्व क्षेत्रस्य माम विद्धी. तर भगवंत जे आहेत त्यांना सगळ्याच याचं ज्ञान आहे आणि सगळ्या याच्यावर कंट्रोल पण आहे, सुप्रीम कंट्रोलर. तर भगवंताची व्याख्यामध्ये आपण बघितलं 4 गोष्टी. काय काय बघितलं, सर्वांचे स्रोत म्हणजे ज्याच्यापासून सर्व काही येते. आपले वडील आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांचे वडील आहेत, कुठून तरी आहेत. दुसरं मालक, सगळ्या निर्मिती झालेली आहे म्हणून ज्याच्यापासून आलं त्याच्यामुळे ते मालक आहेत. बिल्डिंग बांधली तर बिल्डिंग बांधल्यानंतर ज्यानं पैसे दिले तो त्याचा मालक आहे, समजलं. आणि जो मालक आहे म्हणून त्याचा अधिकार आहे राहण्याचा. कोणी जर बिल्डिंग बांधली म्हणे की मी बिल्डिंग बांधली, मी त्याच्यात काम केलं, इंजिनियर होतो मी तिथं, म्हणून आता घर बांधल्यानंतर मी राहणार, चालेल का? तुम्ही केलं असेल मेहनत, पण ज्याच्यापासून त्याची ॲक्च्युअल संपत्ती आली, पैसा ज्यानं लावला तो त्याचा मालक आहे. म्हणून हे सगळ्या क्रिएशनचं निर्मिती जिथून झाली तो त्याचा मालक आहे. तुम्ही तर मेहनत केली असेल, पण याचा अर्थ याच्यावर तुमचा अधिकार नाही आहे. कारण की कोण इन्ग्रेडियंट्स कोण दिले तुम्हाला? भगवंतांनी दिलेले आहेत. ते त्याचे स्रोत आहेत म्हणून त्याचे मालक आहेत ते, आणि ते त्याचे मालक आहेत म्हणून त्याचे उपभोक्ता आहेत. जो त्याचा मालिक आहे त्याला त्याचा आनंद पण घेण्याचा अधिकार आहे.
आणि ते नुसते उपभोक्ताच नाहीत, तर त्यांच्या नियंत्रणामध्ये पण आहे सर्व. तर मालक, उपभोक्ता, भोक्ता आणि नियंता. तर भगवंत अस्तित्वात आहेत का, त्याचे आपण 4 पुरावे बघितले. त्यानंतर आपण भगवंताची व्याख्या बघितली. ठीक आहे, पण भगवंत आपण पाहू शकतो का? तर भगवंताचे भगवान, ज्याच्याकडे धन आहे त्याला काय म्हणतो आपण? आत्ता जी आपण 4 गोष्टी बघितल्या ती एक व्याख्या आहे, आणि आता ही दुसरी व्याख्या बघतो आपण भगवंताची. तर ज्याच्याकडे धन आहे त्याला काय म्हणतात? धनवान. ज्याच्याकडे बल आहे त्याला काय म्हणतात? बलवान. ज्याच्याकडे विद्या आहे त्याला काय म्हणतात? विद्वान. वान म्हणजे स्वामी. ज्याच्याकडे भग म्हणजे ऐश्वर आहेत त्याला म्हणतात भगवान. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रियः ज्ञान वैराग्यश्चापि क्षन्नं भगैतिंगना, पराशर मुनी म्हणतात. त्याच्याकडे भग म्हणजे हे 6 ऐश्वर्य आहेत, त्या व्यक्तीला भगवान असं म्हणतात. तर कोणी जे आहे ऐश्वर्यस्य समग्रस्य आणि ह्याच्याकडे ह्या गोष्टी आहेत, ते लगेच आकर्षक होतात. कोणाकडे सुंदरता असेल तर ती व्यक्ती या जगामध्ये आकर्षित करते, त्यांचे फॉलोअर्स वाढतात. कोणी बलवान असेल तर व्यक्ती आकर्षित होते. कोणी धनवान असेल तर त्याच्याकडे व्यक्ती आकर्षित होतात. कोणी ज्ञानवान असेल त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. राईट. कोणी प्रसिद्ध असेल. राईट. सध्या कोण आहे फेमस क्रिकेटर? सध्या कोण आहे फेमस क्रिकेटर? बघत नाही मॅचेस? काही आम्ही तर तेंडुलकरच्या टाइमचे ना. आता विराट कोहली, अच्छा माईक मध्ये बोललं तर विराट कोहली आता फेमस. राईट. जो कोणी प्रसिद्ध आहे तो पण आकर्षित असतो, आणि वैराग्य पण आकर्षित करते. शंकराचार्य. कोणाकडे एक जरी ऐश्वर्य असेल, याच्यातलं एक जरी ऐश्वर्य असेल, कोणाकडे धन असेल तो आकर्षित राहतो. कोणतं पण एक गोष्ट जरी असेल तरी तो आकर्षित होतो. भगवंत म्हणजे ज्यांच्याकडे 6 ऐश्वर्य आहेत, आणि ते 6 ऐश्वर्य जे आहेत अनलिमिटेड मात्रामध्ये आहेत. भगवंताची शक्ती, ठीक आहे, कोणी शक्तिमान असेल है ना, ऑलिम्पिक्समध्ये पाहता ते हे उचलतात, डम्बेल्स म्हणतात त्यांना, मोठाले 2 सेकंदासाठी उचलतात आणि लगेच सुटतात, आणि त्याला मेडल दिल्या जाते. आणि भगवंत जे आहेत ते पूर्ण गोवर्धन उचलला त्यांनी. तर भगवंताची शक्ती जी आहे ती अनलिमिटेड आहे. म्हणून भगवंत कशाला म्हणतात? त्यांची शक्ती अनलिमिटेड आहे. धन, कोणाकडे काही $1 बिलियन असेल तो धनवान आहे, पण भगवंत सगळ्याच विश्वाच्या संपत्तीवरती म्हणतात की माझा अधिकार आहे. म्हणजे हे जे 6 ऐश्वर्य जे आहेत, जे अनलिमिटेड ज्या मात्रेमध्ये ज्याच्याकडे आहे तो कोण झाला? भगवान. ठीक आहे, नुसतं अनलिमिटेड मात्रेमध्येच नाही, कोणाकडं धन असेल तर बल नसते, कोणाकडे बल असेल तर सुंदरता नसते है ना. ऑलिम्पिक्समध्ये जे असतात, ऑलिम्पिक्समध्ये ज्या फर्स्ट येतात आणि मिस युनिव्हर्स जे असतात त्या दोन्ही सारख्या दिसतात का? नाही ना. ऑलिम्पिक्समधल्या ज्या मुली असतात त्या पूर्ण वेगळ्या दिसतात, आणि ज्या मिस युनिव्हर्समध्ये असतात त्या वेगळ्या असतात. म्हणजे ज्याच्याकडे बल आहे त्याच्याकडे सुंदरता नाही आहे, ज्याच्याकडे सुंदरता आहे त्याच्याकडे बल नाही आहे. ज्याच्याकडे सुंदरता नाही, बल नाही आहे, कोणाकडे बल आहे तर बुद्धी नाही आहे, कोणाकडे बुद्धी आहे PhD केला असेल पण धन नाही आहे, कोणाकडे धन आहे तर वैराग्य नाही आहे, कोणाकडे वैराग्य आहे तर बाकीच्या गोष्टी नाही येतात.
तर भगवंत म्हणजे त्यांच्याकडे या गोष्टी अनलिमिटेड मात्रामध्ये येतात आणि एक साथ येतात, सायमल्टेनियस येतात, त्याला भगवंत असं म्हणतात. तर भगवंताची आहे ना भगवान, ज्यांच्याकडे 6 ऐश्वर्य, षड ऐश्वर्य पूर्ण, ज्यांच्याकडे 6 ऐश्वर्य अनलिमिटेड मात्रामध्ये आणि एक साथ आहेत, त्यांना भगवान असं म्हणतात. तर भगवंताची आपण 2 व्याख्या बघितल्या. पहिली व्याख्या काय? सर्वोच्च स्रोत, मालक, भोक्ता आणि नियंत्रक. आणि दुसरी व्याख्या काय? 6 ऐश्वर्याचे स्वामी, त्याला भगवान असं म्हणतात. तर मग आपण भगवंत अस्तित्वात आहेत का? भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा काय आहे? भगवंताची व्याख्या काय? भगवंताला आपण कशा पद्धतीने पाहू शकतो? तुम्ही मला भगवंत दाखवू शकता का? तरच मी विश्वास ठेवेल. मला जर दाखविलं तरच मी विश्वास ठेवेल. है ना? तर त्याच्यासाठी पहिले प्रश्न आहे की आपण भगवंतांना कसे पाहू शकतो? तर त्याचे 2 पद्धतीने आहे, कारण व परिणाम आणि सेवेद्वारे. तर पहिलं आपण नंतर फॅन पाहतो, फॅन चालत आहे डोक्यात, राईट? तर फॅन हा त्याचा परिणाम आहे, पण तुम्ही फॅन चालत आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, पॉवर आहे. बघ, पॉवर दिसायली का तुम्हाला? पॉवर दिसत नाहीये, पण ती पॉवर तुम्हाला दिसत आहे. कशामुळं? हवेमुळं. त्याचा परिणाम तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही त्याचा कॉज त्याच्यावर बघू शकता. कॉज इज सीन बाय द इफेक्ट. कॉज इज सीन बाय इफेक्ट. तर परिणामावरून आपण कारणाचं, जसं कठपुतलीचा खेळ असतो. कठपुतली आता तर बघितले नसेल, कठपुतले असतात ना, त्याला नाचवितात असं बरोबर. तर कठपुतल्या ज्या आहेत त्याला स्वतः मुवमेंट करण्याचं हे नाही, पण त्याच्या मुवमेंटवरून आपल्याला कळते की त्याला आपण पाहू शकतो की त्याच्यामागे कोणता तरी हात आहे. तर परिणामावरून आपण पाहू शकतो की त्याचं कारण आहे. जर आपण बाण बघितला तर कुठून तरी सुटला, कोणीतरी मारलेला आहे. तसंच हे जे विश्व जे आहे ते परिणाम आहे, आणि विश्वाला पाहून आपण भगवंताला पाहू शकतो. त्याचा परिणाम पाहून भगवंत काय म्हणतात? मत्तपरतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. जसं मण्याचा हार असतो, मण्याच्या हारामध्ये सगळे मणी एकमेकाला लागलेले असतात, तर मणी दिसतात, पण त्या हाराच्या आतमधून काय असतो? धागा. त्या धाग्यावर सगळे मणी आधारित असतात. तुम्हाला मणी दिसतो, हार दिसला की हार दिसल्यावर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या आतमध्ये काय आहे? धागा आहे. परिणाम. सूत्रे मणिगणा इव. तसंच प्रत्येक क्रिएशन, पूर्ण क्रिएशनमध्ये भगवंताचं इंटेलिजन्स आहे. भगवंताच्या बुद्धीवर आणि भगवंताच्या शक्तीवर सगळं काय आधारित आहे. तर त्याचा परिणाम, या जगावरला परिणाम पाहून आपण त्याच्यामध्ये भगवंताचा बुद्धी, भगवंताचं सूत्रे मणिगणा इव, त्याला पाहू शकतो. आणि सेवेद्वारे म्हणे की मी मागितलं आणि माझी इच्छा पूर्ण नाही झाली की म्हणून भगवंत नाही आहे. राईट? तुम्ही जर म्हणलं किती जण मोदीला भेटले, त्याच्यापैकी किती जण भेटले? तर पण नाही, एखादं जण आहे. तुम्ही जर म्हणले की मला मोदीला उद्या भेटायचं आहे, मोदीला कधी भेटायचं आहे? उद्या लगे भेटायचं आहे. जर इथं जर नाही आला तर मोदी नाही आहे. यायला पाहिजे ना, मला भेटायचं आहे. उद्या मोदी तुम्हाला नाही भेटला तर मग मोदी नाही आहे म्हणणार?
नाही. कारण की तुम्ही भेटा न भेटा त्याच्यावर काही फरक पडत नाही त्याचा. पण जर मोदी म्हणला तुम्हाला भेटायचं आहे तर मग पॉसिबिलिटी आहे, तर मग पॉसिबिलिटी आहे, तर मग पॉसिबिलिटी आहे. आपलं काम हो की न हो, इच्छा पूर्ण हो की न हो, तुम्ही भेटा की न भेटा, जसं मोदीवर काही फरक पडत नाही आहे तसं आपल्या याच्यावर त्यांचं डिपेंडंट नाही आहे. एक मुलगा होता, भिकारी होता, भिकारी. तर भिकारी तो म्हणे की मला राणीसोबत, राणीच्या मतलब राजाच्या मुलीसोबत, काय म्हणतात त्याला, प्रिन्सेस है ना, राजपुत्रीसोबत, तिच्यासोबत लग्न करायचं आहे. क्वीनसोबत, क्वीनच्या मुलीसोबत लग्न करायचं. आणि 50% डन झालं. 50% डन झालं. काय? माझ्याकडून होकार आहे, फक्त 50% बाकी, त्यांच्याकडून होकार बाकी आहे. त्या 50%ला काही व्हॅल्यू आहे? अरे, तर भगवंत मला दाखवा तरच मी विश्वास ठेवतो. पण ऑर्डर कॅरियर आहेत का आपले ते आपले ऑर्डर कॅरियर आहेत का? आपले सेवक आहेत का ते? की मला म्हणलं की आता तुम्ही मोदीला म्हणलं की दाखवा तरच मी विश्वास ठेवतो, तरी पण मोदी येणार नाही समोर. तू विश्वास ठेव की न ठेव काही फरक पडत नाही त्याच्या. राईट. तर म्हणून मग कशा पर्याय पाहू शकतो. पण तुम्हीच जर चांगल्या प्रकारे काही कार्य केलं उत्कृष्ट, तर तेच गव्हर्नमेंट तुम्हाला इन्व्हाइट करते आणि त्यांच्या हाती तुमचा सत्कार करते. त्यांच्या हाती सत्कार करते. त्यावेळेस तुम्ही त्यांना बघू पण शकता, बोलू पण शकता, त्यांच्यासोबत तिथं त्यांचं काही व्यवस्था असेल त्यांचा पाहुणचार पण करू शकता सेवेद्वारे. म्हणून हे अमेरिकेचे एक प्रेसिडेंट होऊन गेले का, JF केनेडी, ते म्हणे की आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री कॅन डू फॉर यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री. ते म्हणे की हे विचारू नका की देशानं तुमच्यासाठी काय केलं, तुम्ही देशासाठी काय करता हे विचारा. तर सेवेद्वारे जर आपण कोणी पण मोठा व्यक्ती असेल, जर त्याला संतुष्ट केलं तर बाय हीच मर्सी वी कॅन सी. तर भगवंताला पण आपण सेवेद्वारे पाहू शकतो. जर आपण सेवा केली आणि जर भगवंतांनी दाखवायचं म्हणलं तर मग शक्य आहे. त्यांनी जर दाखवायचं म्हणलं तर शक्य आहे. आपण जर म्हणलं बघायचं, कारण की आपल्या ऑर्डर कॅरियर थोडीच आहे, सर्वांना थोडीच आहे. तर आपण भगवंत बघायचे असतील तर कारण आणि परिणाम आणि सेवेद्वारे. धन्यवाद. तर आजच्या सत्रामध्ये आपण बघितलं की भगवंताचे पुरावे काय आहेत. त्याच्यामध्ये काय बघितलं? पहिला पुरावा, क्रिएशन मीन्स क्रिएटर, निर्मिती म्हणजे निर्माण करणारा, नियम म्हणजे नियम बनविणारा, आणि व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन करणारा, आणि चौथं ज्याच्यामध्ये आपण बघितलं की डिझाईन मीन्स डिझायनर, हे त्याचे पुरावे. नंतर भगवंताची व्याख्या बघितली. व्याख्या 2 बघितल्या. पहिली व्याख्या काय बघितली भगवंताची? पटकन भगवंताची व्याख्या काय? स्रोत, सर्वाचे स्रोत, सर्वाचे मालक, भोक्ता, नियंता. आणि दुसरी व्याख्या 6 ऐश्वर्य, षड ऐश्वर्य पूर्ण. 6 ऐश्वर्य कोणते आहेत? बल, धन, सौंदर्य, वैराग्य, ज्ञान आणि फेम, यश. हे जे आहे ते 6 ऐश्वर्य आहेत. हे 6 ऐश्वर्य अनलिमिटेड मात्रेमध्ये आणि एकाच वेळेस ज्या व्यक्तीमध्ये आहे तो म्हणजे भगवंत. आणि नंतर भगवंताला कसं पाहू शकतो आपण? आणि कारण आणि परिणाम बघून आपण, जसं फॅन बघून आपण त्याचा करंट समजू शकतो, जसं विश्वामध्ये सगळ्या गोष्टी, जसं मनी बघून आपला धागा समजू शकतो आपण, तशा प्रकारे जगातले परिणाम बघून त्याच्या परिणामाच्या मागचे सुपर इंटेलिजंट डिझायनर आणि क्रिएटर आपण त्याला बघू शकतो.
आणि दुसरं प्रत्यक्षातून बघू शकतो. असं नाही की नाही, आता नळ आलं, नळाला पाणी आलं म्हणजे BMC मध्ये कोणीतरी काम करत आहे, महानगरपालिकेचं कोणीतरी काम करत आहे. तुमचा फॅन चालत आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कोणीतरी काम करत आहे. ते तुम्हाला बघावं लागत नाही, इथं बघूनच कळते तुम्हाला की तिथं कोणीतरी आहे. पण तो व्यक्ती पण भेटू शकतो जर आपण त्याचं काही विशेष केलेलं असेल तर, काही संपर्क असेल तर. आपण लक्षात, तर या परिणामानं आपण त्या व्यक्तीला बघू शकतो आणि सेवेद्वारे आपण प्रत्यक्षामध्ये पण त्याला भेटू शकतो. सेवेद्वारे आपण प्रत्यक्षामध्ये पण त्यांना भेटू शकतो. राईट. जर आपल्याला मोदीला बघायचं असेल तर शक्य नाही आहे, पण तुम्ही काही विशेष कार्य केलं तर प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून आपल्याला इन्व्हिटेशन येऊ शकतो आणि त्यावेळेस त्यांना भेटू पण शकतो, बोलू पण शकतो आणि पाहुणचार पण करू शकतो. तर अशा प्रकारे या दोन पद्धतीनं आपण भगवंतांना बघू शकतो. तर खूप खूप धन्यवाद तुमचं पेशंट याच्यासाठी, लिसनिंगसाठी. आता काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. एनी क्वेश्चन्स? काही प्रश्न आहे कोणाचे? काही पण विचारा, काय प्रॉब्लेम? सगळे आपलेच आहेत. काही प्रश्न आहे कोणाचा? ओके. भगवंत कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाहीत, पण सगळं काही भगवंताच्या कंट्रोलमध्ये आहे. मग भगवंत स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत, मग भगवंत चांगलेच काय, वाईट का नाही? भगवंत चांगलेच का, वाईट का नाही? अरे, तर भगवंत जे आहेत चांगलेच का, वाईट का नाहीत? ॲक्च्युली भगवंत हे भगवंत आहेत. चांगलं आणि वाईट त्या व्यक्ती आपण त्याच्या संबंधाशी ठरवून करतो. समजलं ना? आता मोदीनं कोणता नियम आणला है ना, मग काही वर्षाखाली त्यांनी ते डिमॉनिटायझेशन केलं. माहिती आहे तुम्ही काय डिमॉनिटायझेशन? माहिती आहे सर्वांना? 1000ची नोट बंद करून टाकली आणि 2000ची नोट बंद करून टाकली आणि 1000ची, है ना. आता हे जे केलं त्यांनी, चांगलं केलं की वाईट केलं ते तुमचा कसा संबंध आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर त्याच्यात तुमचे पैसे नष्ट झाले तुम्हाला काय वाटेल? वाईट. भगवंत का वाईट आहेत? तुमची जर लॉटरी वाढली तर भगवंत चांगले आहेत. तर आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून आपण वाईट आणि चांगल्याचं हे करतो. पण भगवंत जे आहेत ना, ते इंडिव्हिज्युअल वाईट किंवा इंडिव्हिज्युअल चांगल्याने बघत नाही. ते तर सर्वांचं हित या सर्व वर ठेवून त्यानुसार विचार करतात. ते अल्टिमेट गुड, व्यक्तीच्या अल्टिमेट गुडसाठी, निःश्रेयस आहे म्हणजे सर्वात लॉंग टर्म गुडसाठी भगवंताची विजन असते. अजून काही प्रश्न आहे कोणाचा? प्रभूजी, आपण म्हटलात की भगवंताला भेटण्यासाठी किंवा भेटण्यासाठी सेवेद्वारे भेटू शकतो. मग कशा प्रकारची सेवा? हां, कशा प्रकारची सेवा? तर आता सेवा काय? तर भगवंत सेवा जर म्हणलं तर सेवा म्हणजे संतुष्टीसाठी, आणि जे भगवंत सांगत असतील त्यानुसार करणं त्याला सेवा म्हणते. राईट. आता कशा प्रकारची सेवा ते पण आपल्याला त्यांच्याकडून ऐकावं लागणार आहे. राईट. त्यांच्याकडूनच ऐकावं लागणार आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास करणं. आता तर पहिलं सत्र आहे, आपण तर बघत आहोत सध्या की भगवंत आहेत. 4थ्या सत्रामध्ये ते पण बघतात कशा प्रकारे त्यांची सेवा करायला पाहिजे, काय म्हणतात ते. ठीक आहे. ते 4 सत्राचं सेशन आहे. त्याच पहिलं सत्र झालेलं आहे. पुढच्या रविवारी पण पहिलंच सत्र ठेवता. जे कोणी बाकी आहे तर फॉलोअप झाले या प्रोजेक्ट सेटअप करा. ओके. तर पुढच्या रविवारी पण एक सत्र घ्या. हरिबोल सिद्धांत गुरु, हेच सत्र पुढच्या रविवारी पण ठेवा. आणि जे मिस झाले तर यावेळेस कॉलिंग नाही झालं, येऊ शकले नाही तर जे काही कारण असतील त्यांचं सत्र पुढच्या रविवारी कंप्लीट करा. आणि त्याच्यानंतरच्या रविवारी मोस्टली मी अजून येईल, त्यावेळेस सेकंड सत्र घेऊता आपण. आणि अशा प्रकारे 4 सत्राचा हे कोर्स जो आहे तो पूर्ण करूया. आणि तुमचे काही पण प्रश्न असतील लिहून ठेवा, आपण त्याला विचारू. सर्टिफिकेट कोर्स आहे. जो कोणी पूर्ण सत्र सगळी अटेंडन्स कंप्लीट करेल त्यांना शेवटी सर्टिफिकेट दिल्या जाईल.
ओके, अटेंडन्स घेतली सर्वांची ना? या, हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.